नमस्कार. ओंकार क्लासेसच्या सर्व विद्यार्थ्यांचं क्रॉपच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण 6पर्यंतचे टॉपिक व्हिडिओद्वारा कंप्लीट केलेले आहेत आणि 6वा टॉपिक आपण ऑनलाईन शिकतोय. त्याच्यापैकी पहिले 2 टॉपिक पण आपण पूर्ण केलेत. ऑनलाईनमध्ये काही अडचणी आहेत का? आज आपण 3रा टॉपिक घेणार आहे. 6वा टॉपिकमधला पॉईंट पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे, जेवढा होईल तेवढा. आता आपल्याला 7वा 8वा आणि 9वा टॉपिक एका विद्यार्थिनीच्या सांगण्यावरून थोडासा टफ आहे, तो न घेता आपण सोपा जो टॉपिक आहे तो सुरू करतोय. ॲग्रो टुरिझम. ॲग्रो टुरिझम या शब्दाचा अर्थ आहे शेती आणि पर्यटन, शेती पर्यटन असं आपण म्हणू शकतो. आता तिथे ब्रॅकेटमध्ये काही पॉईंट्स दिलेले आहेत, आपल्याला ते सिलेबसमध्ये नाही आहेत, तरी पण ते आपण थोडेसे बघूयात आणि पुढे जाऊया. व्हाय सम अर्बन पीपल प्लॅन टू गो ऑन वीकेंड टूर्स. शहरामधली लोक वीकेंड टूर्स का प्लॅन करतात? कारण शहरामध्ये त्यांना रोजच्या रोज जे वातावरण मिळतं त्याच्यापेक्षा वेगळं वातावरणात त्यांना राहायचं असतं. व्हाय पीपल लिव्हिंग इन ए बिग ऑर मेट्रोपॉलिटन सिटीज कम टू देअर नेटिव्ह व्हिलेज विथ होल फॅमिली ड्युरिंग फेस्टिवल्स अँड व्हेकेशन्स. मोठ्या शहरामध्ये राहणारी लोक खेडेगावामध्ये सणावाराला का येतात? तर तिथलं वातावरण त्यांना आनंददायी वाटत असतं, म्हणजे त्यांना तिथं थोडंसं रिलॅक्सेशन मिळतं म्हणून. आता पुढचा पॉईंट आपल्याला पाहायचा आहे, कन्सेप्ट अँड फीचर्स. कन्सेप्ट या शब्दाचा अर्थ आणि फीचर्स बघा. कन्सेप्ट ऑफ ॲग्रो टुरिझम म्हणजे काय आहे ही कन्सेप्ट? ॲग्रो टुरिझम. ए टर्म ॲग्रो टुरिझम इज ए फार्म बेस्ड बिझनेस. फार्मवर आधारित बिझनेस आहे. दॅट इज ओपन टू द पब्लिक, पर्टिक्युलरली टू फार्मर्स. फार्मर्सला आणि पब्लिकला तो ओपन आहे. These specialized agrotourism destinations generally offer sightseeing. आता याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं जे दुसरीकडे आपण जातो, डेस्टिनेशन म्हणतो त्याला. ऑफर साईट सीइंग म्हणजे आपल्याला काही व्ह्यू बघायला मिळतात, थिंग्स काही बघायला मिळतात, काही करायला मिळतात, काही गिफ्ट आपल्याला बाय करता येतात आणि हे सगळं ओपन असतं पब्लिकसाठी. ॲग्रो टुरिझम इज नॉट ओनली ए फार्म विजिट टू गेट नॉलेज. ॲग्रो टुरिझम म्हणजे फक्त काही शेतीला भेट देणं आणि नॉलेज मिळवणं असं नाही आहे, बट आल्सो इन्क्लूड्स ए गुड इन्फॉर्मेशन टू स्टडी. त्याच्यामधून आपल्याला अभ्यास होतो, रिसर्च होतं, सेल्स होतात, सेल्स म्हणजे विक्री होते तिथं काही, आणि काही ॲक्टिव्हिटीज आपल्याला बघायला मिळतात, करायला मिळतात. नाउअडेज अर्बन पीपल्स अवेअरनेस टुवर्ड्स सच ॲक्टिव्हिटीज इज इन्क्रीज्ड अँड दे आर इंटरेस्टेड इन गेनिंग द नॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर. आत्ताच्या जगामध्ये, आत्ताच्या दिवसामध्ये अर्बन पीपल म्हणजे शहरामध्ये राहणाऱ्या लोकांच्याकडे असा अवेअरनेस आलेला आहे की शेतामध्ये नक्की काय चालतं, त्याच्यामध्ये ते इंटरेस्टेड आहे, त्याच्याविषयीचं नॉलेज त्यांना हवं आहे, माहीत करून घ्यायचं आहे. ॲग्रो टुरिझम इज ॲन इनोव्हेटिव्ह ॲग्रिकल्चरल ॲक्टिव्हिटी. ॲग्रो टुरिझम ही एक अशी इनोव्हेशन आहे, म्हणजे संशोधन सध्या आहे चालू. ॲग्रिकल्चरल ॲक्टिव्हिटी रिलेटेड टू बोथ टुरिझम अँड ॲग्रिकल्चर, आणि याचा संबंध येतो पर्यटन आणि शेतीशी. इट हॅज ए ट्रिमेंडस कपॅसिटी टू क्रिएट ॲडिशनल सोर्स ऑफ इन्कम अँड एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी टू द फार्मिंग कम्युनिटी. आता याच्यामधून ट्रिमेंडस म्हणजे मोठ्या प्रमाणात, कपॅसिटी आहे त्याच्याकडे, ॲबिलिटी आहे टू क्रिएट ॲडिशनल सोर्स ऑफ इन्कम म्हणजे जास्तीचे पैसे मिळवण्याचा एक सोर्स तिथं निर्माण झाला. एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी म्हणजे रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्यात टू फार्मिंग कम्युनिटी म्हणजे शेतकऱ्यासाठी. सेव्हरल कंट्रीज हॅव ट्रान्सफॉर्म देअर इकॉनॉमीज बाय डेव्हलपिंग देअर टुरिझम पोटेन्शियल. बऱ्याचशा कंट्रींनी, बऱ्याचशा देशांनी त्यांची इकॉनॉमी सुधारलेली आहे कारण त्यांनी टुरिझम ह्याच्यावरती लक्ष वेधलेलं आहे किंवा लक्ष केंद्रित केलेलं आहे. टुडे द कन्सेप्ट ऑफ ट्रॅडिशनल टुरिझम हॅज बीन चेंज्ड. आत्ता मात्र टुरिझमचा जो पूर्वीचा कन्सेप्ट होता तो चेंज झाला आहे. सम न्यू एरियाज ऑफ द टुरिझम हॅव बीन इमर्ज्ड लाईक ॲग्रो टुरिझम, आणि त्यातून नवीन एक एरिया डेव्हलप झालेला आहे ॲग्रो टुरिझम. प्रमोशन ऑफ द टुरिझम वूड ब्रिंग मेनी डायरेक्ट अँड इनडायरेक्ट बेनिफिट्स टू द पीपल, पर्टिक्युलरली द फार्मिंग कम्युनिटी. प्रमोशन ऑफ द टुरिझम वूड ब्रिंग मेनी डायरेक्ट अँड इनडायरेक्ट बेनिफिट. त्याच्यामुळं काही डायरेक्ट आणि इनडायरेक्ट आपल्याला फायदे होत आहेत. टू द पीपल, पर्टिक्युलरली द फार्मिंग कम्युनिटी म्हणजे शेतकऱ्यांना याच्यातून काही फायदे होत आहेत. ॲग्रो टुरिझमची आपल्याला डेफिनेशन बघायची. ॲग्रो टुरिझम रेफर्स टू एनी एंटरप्राइज ऑर बिझनेस दॅट लिंक ॲग्रिकल्चर विथ प्रोडक्ट, सर्व्हिस अँड एक्सपिरियन्सेस इन टुरिझम. आता ॲग्रो टुरिझमचा कशाशी संबंध येतो? तो बिझनेस आहे, तो शेतीला प्रोडक्टशी, सर्व्हिसची आणि एक्सपिरियन्सशी जोडतो. ॲग्रो टुरिझम कॅन बी डिफाईन्ड ॲज ॲक्टिव्हिटीज दॅट ब्रिंग्स व्हिजिटर्स टू फार्म
व्हिजिटर्स तिथं फार्मवर येतील, शेतावरती येतील. सम एक्झाम्पल्स ऑफ ॲक्टिव्हिटीज असोसिएटेड विथ ॲग्रो टुरिझम आर फार्म रिसॉर्ट्स. रिसॉर्ट्स या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती, हॉटेल ही संकल्पना, राहण्याचं ठिकाण. लेजर फिशिंग. आता लेजर फिशिंग या शब्दाचा अर्थ आहे फिशिंग करणं म्हणजे मासेमारी करणं. लेजर या शब्दाचा अर्थ आहे फ्री टाईम म्हणजे मोकळ्या वेळेमध्ये आपण फिशिंग करू शकतो. हंटिंग ग्राउंड्स इथे आहेत. आणखीन काय आहे बघा, युनिक लॉजिंग. लॉजिंग म्हणजे राहण्याची व्यवस्था. फूड रेस्टॉरंट आहेत खाण्यासाठी. फार्मर्स मार्केट्स आहेत. इथं मार्कर शब्द झाला आहे बघा. मार्केट्स ऑफ द लोकल हँडीक्राफ्ट. लोकल म्हणजे त्या ठिकाणची लोक जरी काही हँडीक्राफ्ट करत असतील तर त्याच्याविषयी किंवा हस्तकला वगैरे म्हणतो ते विकण्यासाठी मार्केट तिथं उपलब्ध होतं. होम इंडस्ट्रीसाठी मार्केट उपलब्ध होतं. आणि बाकीच्या ज्या लेझर ॲक्टिव्हिटी आहेत म्हणजे रिकाम्या वेळेमध्ये केल्या जाणाऱ्या, डिव्होटेड टू रिव्हायवल ऑफ द लोकल पीपल लाईफस्टाईल, आणि त्याच्यातून त्या लोकल पीपलची लाईफस्टाईल चेंज होईल. Agrotourism is defined as travel that combine agriculture or rural setting with product of agricultural operations all within a टुरिझम एक्सपिरियन्स. म्हणजे काय, प्रवास करायचा आहे शेतीशी संबंधित, रुरल जागांशी संबंधित, ॲग्रिकल्चरशी संबंधित, त्याला आपण ॲग्रो टुरिझम म्हणणार आहे. ॲग्रो टुरिझम इज दॅट ॲग्री बिझनेस ॲक्टिव्हिटी. ॲग्री बिझनेस शेतीशी संबंधित ॲक्टिव्हिटी व्हेन ए नेटिव्ह फार्मर ऑर ए पर्सन ऑफ द एरिया ऑफर टूर्स टू देअर होल्डिंग. तो टूर देतो आपल्याला. होल्डिंग म्हणजे त्याची मालकीची जागा आहे. टू अलाव द पर्सन टू व्ह्यू द ग्रोईंग म्हणजे वनस्पती, झाडं, प्लांट्स कशी वाढत आहेत, हार्वेस्टिंग कसं होतं, त्याच्यावर प्रोसेसिंग कसं होतं ऑफ लोकल ग्रोन क्रॉपवरती, सच ॲज कोकोनट, पायनॅपल, शुगरकेन, कॉर्न हे शेतामध्ये कसं वाढतात, ऑर एनी अदर प्रोड्यूस किंवा अजून दुसरं कुठलंही प्रोडक्ट असेल, टू विच दे वूड नॉट अननोन अर्लियर इन देअर सिटी ऑर होम कंट्री. ते तिथं राहतात, तिथं त्यांना याच्याविषयीची काहीही कल्पना नसते. ऑफन द फार्मर्स वूड प्रोव्हाइड ए हनी स्टे ऑपॉर्च्युनिटी अलॉंग द एज्युकेशन. आणि फार्मर तिथं त्या लोकांना चांगल्या पद्धतीनं राहण्याचा, आता हनी म्हणजे इथं मध असा शब्द नाही, चांगल्या पद्धतीनं राहण्याच्या सुविधा देतात अलॉंग विथ एज्युकेशन. आता MTDC काय आहे, हे एक संक्षिप्त रूप आहे महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचं. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर डेव्हलपमेंट ऑफ टुरिझम इन महाराष्ट्र स्टेट. याच्यानंतरचा आपल्याला पॉईंट पाहायचा आहे ऑब्जेक्ट्स ऑफ ॲग्रो टुरिझम. तर त्यातला पहिला एक एक आपण बघत जाऊया. एज्युकेशन, हेल्थ, एंटरटेनमेंट, आउटडोर रिक्रिएशन, ट्रेड, फूड, ॲग्रो हेरिटेज, अकोमोडेशन आणि फार्म बेस्ड ॲग्रो इको टुरिझम, ज्याच्यातून आपल्याला पैसाही मिळणार आहे. आता शेवटचा पॉईंट बघा. महाराष्ट्र इज द पायोनियर स्टेट टू डेव्हलप प्रमोट ॲग्रो टुरिझम इन द कंट्री. महाराष्ट्राने पहिल्यांदा कंट्रीमध्ये ॲग्रो टुरिझमला प्रमोट केलं. ॲग्रो टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन इज इनकॉर्पोरेटेड इन 2005 ॲट पळशीवाडी या ठिकाणी सुरुवातीला, तालुका बारामती, डिस्ट्रिक्ट पुणे. द ATDC ॲक्ट ॲज अम्ब्रेला ऑर्गनायझेशन फॉर ॲग्रो टुरिझम इन महाराष्ट्र. आणि मग हे ATDC या ॲग्रो टुरिझमचं महाराष्ट्रामधलं नेतृत्व करतं आहे. या पद्धतीनं आपण डेफिनेशन आणि ऑब्जेक्ट एवढाच पॉईंट इथे पाहिला. थँक्यू.